नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण 1 वाटीने बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात वाटते तुम्ही ते घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेले आहे। अगदी किंचित असे कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेले आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता। त्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहे आणि लसूणची आपण पेस्ट घालून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण सोप टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आपण असे 2 मीडियम साइजचे दोडके घेतलेले आहे आणि ते कोवळे असे दोडके आहे। त्याचे आता आपण असे काप करून घेणार आहे। आपल्याला असे छानपैकी सगळ्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर बघा आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली होती। आता त्यामध्ये आपण थोडी हळद, धनिया पावडर आणि तिखट घालून घेणार आहे। त्यानंतर थोडे जिरे घालायचे आहे। अख्खे जिरे घातलेले आहे मी, पावडर न करता। आणि आता आपण थोडा त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे। तशी काही आवश्यकता नाही, पण आपण ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता। आता त्यानंतर आपण जे काप करून घेतले होते ते तव्यावरती छान आपण सगळ्यात आधी थोडे किंचित असे तेल टाकून फ्राय करून घेणार आहे, म्हणजे त्याचा आपल्याला कच्चेपणा आतमध्ये जाणवणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। आपल्याला शिजवून घ्यायचे नाही आहे, फक्त आपल्याला त्याला अगदी एकदम गरम असा आपल्याला त्याला शेक द्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने तयार झालेले आहे। आता त्यानंतर आपण हे सगळे अशा पद्धतीने करून घेतले। आता त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे आणि आपण मोहनासाठी असे थोडे कडक गरम असे तेल आपण यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे आपली रेसिपी कुरकुरीत होईल। आणि आता आपण त्यामध्ये जे दोडक्याचे काप आपण फ्राय करून घेतले होते ते आता आपण यामध्ये टाकून पाणी टाकून छान आपण मिक्स करून घेऊ। बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हलक्या हाताने अगदी आपल्याला मिक्स करायचे आहे। रफली जर आपण मिक्स केले तर ते तुटण्याची दाट शक्यता राहते। आता बघा आपले पीठ तयार झालेले आहे, आपले बॅटर तयार झालेले आहे। आता त्यामध्ये आपण थोडी आणखीन कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आता आपल्या इकडे तेल सुद्धा गरम करून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये असे छान पद्धतीने पकोडे टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान गरमागरम पकोडे काढून घ्यायचे आहे। हे आपण स्लो फ्लेमवरती काढले तरी चालेल, पण भज्याला जमेतोवर म्हणजेच पकोड्याला आपल्याला थोडे मीडियम फ्लेमवर असेल तरी चालते। आता अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी त्याला थोडा लालसर रंग येईपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेतलेले आहे आणि आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि खायला अतिशय चविष्ट लागणारे दोडक्याचे पकोडे हे आपण आज बनवलेले आहे। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा, खायला अतिशय चविष्ट लागतात। केल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की हे दोडक्याचे पकोडे आपण बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये असे क्रंचीनेस आला की खायला अतिशय चविष्ट लागते। त्यामध्ये आपण तीळ आणि कॉर्नफ्लोअरचा वापर केल्यामुळे त्याची चव आणखीनच टेस्टी बनलेली आहे। तुम्ही नक्की एकदा बनवून बघा या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा। आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या प्रकारची रेसिपी बघायला आवडेल।
अशा पद्धतीनेच मला प्रतिसाद देत चला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. तुम्हाला मी अशाच नवीन नवीन रेसिपी बनवून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. धन्यवाद.